नमस्कार मंडळी, तब्येत थोडी बरी होत हा आणि आज तुमका मी दाखवते की आम्ही आज काय करतो. तर मागे तुम्ही बघू शकतास तिकडे आम्ही सगळ्याचा भात होता त्या कापलेला आणि ह्या उरलेला सुरलेला जा काय हा खराब झाला तर सुकट टाकला. निदान ढोरांका तरी त्या गावात खाऊक मिळत म्हणत. आणि पाठी तिकडे परत एकदा ट्रॅक्टर लावतो. असो कसा शेतकरी म्हटलो ना की जसं मी म्हटलं आहे की येणारी संकटं येत असतात, आपण आपला काम सुरू ठेवायचा. तर आम्ही काय करतो आज तर दाखवतो आमच्या शेतामध्ये. तर जेव्हा भात कापून संपता तेव्हा शेवटच्या पावसाक परतीच्या पावसाक आम्ही दरवर्षी कुळीत पेरतो. तर तोच आम्ही आता पेरतो. असो तिकडे तिने ट्रॅक्टरने नांगरूक घेतला ना आणि तो कुळीत पेरतो. चला तुम्हाला दाखवते. त्याचा बी आणून ठेवल्याने ह्या आमच्याकडे जो केलेलोच कुळीद हा त्याचाच बी असा या वेगळा आम्ही विकत नाही आणू का. आम्ही केलेल्या कुळदाचाच हा. आणि त्यात तुमका दगड दिसते बघा. मग आम्ही काय केलेला खालीचा पडलेलो कुळीद होतो ना तो पेरूक मनाने असं भरून ठेवला. त्याच्यात जास्त दगड दिसतात ते ह्याच्यात चांगलं असतं. त्याच्यातलं बरं आहे बघा. तीळ होते ते पण घेऊन येत उरलेल्या जागेत घालूक. दाखवले मी मग अशी डब्यातले दाखवले. हारूक लागा. तर मंडळी शेवटच्या पावसाक परतीच्या पावसाक म्हणून आम्ही कुळीत पेरलेलो आहात तुम्ही बघतास. आणि ह्या एका नोटला म्हाका ना मंगेश पाडगावकरांची कविता आठवली हा. कारण सध्याचा जो चालू हा सध्या कोकणात भातशेतीचं नुकसान होता हा सगळीकडे आणि असा. तर त्याच्यातही नवीन उमेद घेऊन काहीतरी करत राहता आपल्या कोकणातलो शेतकरी. कधी रडत बसणार नाही ह्या तितक्याच खरा असा. तर आम्ही सुद्धा 2 दिवसापूर्वी माझा चेहरा तुमका असो बावलेलो रडवो दिसत होता हा. तब्येत जागावर येता हळूहळू. तर असो पाडगावकरांची कविता काय म्हणता. पाडगावकर काय म्हणतात की सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. तर आम्ही पण ठरवलेला कणत कणत काय जगाचा नाही असा मस्तपैकी गाणं म्हणत जगायचा. तर कुळीत पेरलेलो हा 4 दिवसांनी उगवान येतलो तो पण तुमका दाखवतलंय. नाचणं पण दाखवतलंय सांगितलंय तोही दाखवते. त्याच्यासाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा.